आपल्याला माहिती आहे की मुंबई महानगरपालिका ही 1996 पासून ते 2022 पर्यंत शिवसेनेच्या बरोबर होती। त्याच्यामध्ये 22 मध्ये 17 पर्यंत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे दोघे एकत्र होते आणि या सगळ्या कालावधीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने मिळून दोघांनी मिळून मुंबई महानगरपालिका यशस्वीपणे चालवली असं त्यांचं म्हणणं आहे। मग अचानक 4 वर्षातच असं काय झालं आणि अचानक गेल्या 2.5 वर्षात म्हणजे गेल्या 22 पासून ते आतापर्यंत ज्या महानगरपालिकेमध्ये 90,000 कोटीच्या ठेवी होत्या, ज्याच्यामध्ये कामगारांची देणी, डिपॉझिट्स, कॉन्ट्रॅक्टर लोकांचे जे काही द्यायचे असतात असे काही एक फिक्स भाग होता आणि त्याच्या वरचा भाग हा असा कमी 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 होत गेला आणि आज मुंबई महानगरपालिका परत स्वतःच्या पायावर उभी राहील का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। आता तर गेले 3 वर्ष आम्ही नाही आहोत। या 3 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिका ज्या पद्धतीने खरवडून काढली, खरवडून हा शब्द मी मुद्दाम म्हणून वापरतोय कारण त्याच्यामध्ये 1680 कोटी रुपयाचं जे टेंडर काढलं गेलं रस्ते खरवडण्याचं, सिमेंटीकरणाचं, सिमेंटीकरण करणं, कॉन्क्रिटीकरण करणं, याच्यासाठी 1680 कोटी रुपयाचं टेंडर काढलं। प्रवीणजी तुम्ही छातीवर हात ठेवून सांगा, तुम्ही ज्या भागात राहता तुमच्या भागात असलेले रस्ते गरजेचे होते काही सिमेंटीकरणाच्या? सिमेंटीकरण करण्यासाठी जे काही निकष लागतात, किती मीटरचा रोड असला पाहिजे, किती मीटर त्याची लांबी रुंदी असली पाहिजे, त्याला दोन्ही बाजूला स्ट्रॉम वॉटर ड्रेन असली पाहिजे, हे सगळे नियम ढाब्यावर बसून केवळ कॉन्ट्रॅक्टरचं भलं करायचं, कॉन्ट्रॅक्टरला मोबिलायझेशन ॲडव्हान्स द्यायचा, त्याच्यातनं 15% काढून घ्यायचं, हे आम्हाला तुमचेच लोक सांगतायत। ही काय आमची माहिती नाहीये। कॉन्ट्रॅक्टर आमच्या दरवाजात येऊन रडतायत पुढचे पैसे देत नाही म्हणून। त्याला विचारलं पुढे काम का नाही करत? सब क्या करेंगे, पहिले 15% ले लिया ना उन्होंने। आणि हे पैसे हा निवडणूक निधी म्हणून वापरला आणि छुप्या मार्गाने, चोरीच्या मार्गाने निवडणूक जिंकण्याचं काम केलं। हा आरोप आहे, हा माझा आरोप नाही आहे, हा कॉन्ट्रॅक्टर लोकांचा आरोप आहे। 20-20, 30-30 मीटरचे रस्ते जिथे शेवटी डेड एंड आहे, जिथून पुढे रस्ता नाही आहे, ते रस्ते देखील कॉन्क्रिटीकरणाला गेलेत आणि आता ते रस्ते नुसते खणून ठेवलेत आणि असेच सोडून दिलेले आहेत। मी गेल्या काही दिवसामध्ये 5-6 वॉर्ड ऑफिसला फिरलो, त्यांच्याकडनं सगळी माहिती घेतली आणि प्रत्यक्ष जाऊन बघितले आणि BMCच्या अधिकाऱ्यांना पण माझ्याबरोबर फिरवले। ते म्हणाले आम्ही काय करणार, आमच्या हातात काय नाही आहे, सेंट्रल झालेलं डिसिजन आहे। तुम्ही खरोखर मनापासून विचार करा की खरोखर हे जे 1680 कोटी रुपये मुंबईच्या भल्यासाठी वापरले गेले काय? तुम्ही विकास कामासाठी कर्ज काढलं ना, आमची बिलकुल त्याला काही ऑब्जेक्शन असायचं कारण नाही। विकासासाठी तुम्ही काही करा, आमचं काही हरकत नाही, पण विकासाच्या नावावरती लूट करून समोरच्या पक्षाचे आता जे नगरसेवक, आता हे पुढचं काम येणार आहे, म्हणजे एक झालं लग्न, आता पुढचा दुसरा विवाह आहे, त्याची तयारी चालू आहे, त्याच्यासाठी फंडिंग चालू आहे, त्याचे रेट ठरले। पण महत्वाचं काय आहे की जो 50 खोके एकदम ओके ही घोषणा जशी लागली, आता काय झालंय, नगरसेवकांना बोलवलं जाते, नगरसेवकांना सांगितलं जाते 15 कोटी रुपये तुला फंड देतो। आता या बजेटमध्ये 1500 कोटी रुपये नगरविकासाची तरतूद आहे। कार्यकर्ता जो असेल, जो नुसता फुटकळ कार्यकर्ता आहे, त्याला देखील 3-3 कोटी रुपये आता निधी दिलाय। पुन्हा निधी आता स्कीम बघा काय, ही स्कीम मी सांगतो नाही, स्कीम काय की तुम्ही यायचं, पक्षात यायचं आणि सांगायचं तुम्हाला की तुला 3 कोटी रुपये देतो, 5 कोटी रुपये देतो, 10 कोटी रुपये देतो, 15 कोटी रुपये देतो। तेवढा साहेब मला देऊन काय फायदा, हा तो पक्षाचा म्हणजे निधी जो आहे तो लोकांचाच आहे, त्याची काळजी करू नकोस तू, तुला कॉन्ट्रॅक्टर पण देतो बरोबर। तुम्ही ऐका जरा, नागपूरवाल्यांना ऐकण्यासारखं आहे, कारण मुंबईवरून नागपूरला बरोबर निरोप जात नाही।
15 कोटी रुपये एका वॉर्डाला. वॉर्ड कितीचा? 50,000चा. मुंबईमध्ये चौरस मीटरमध्ये जर वॉर्ड मोजला तर 2 किलोमीटरचा पण वॉर्ड नाहीये. 2 स्क्वेअर मीटरचा म्हणजे स्क्वेअर किलोमीटरचा. याला निधी किती? 15 कोटी. तो सुद्धा कशासाठी? पक्षात येण्यासाठी. तो निधी कोणाला द्यायचा आहे? तर मग तो वेळासारखा विचारतो, साहेब हा निधी घेऊन मी काय करू? तर तू काय करू नको, हा कॉन्ट्रॅक्टर बरोबर घेऊन जा, हा सगळं करणार, हा तुला देईल बरोबर पैसे काय द्यायचे ते. आता पुढची तयारी ही चालू आहे. विकासाची गप्पा तुम्ही मारताय, आम्हाला सांगताय विकास. या सगळ्या गोष्टी काय आता लपलेल्या नाहीयेत. हे सगळं छातीत ठोकपणे चाललेलं आहे. आणि हे भारतीय जनता पक्षाला चालतंय का? हा महत्वाचा विषय आहे. पार्टी विथ अ डिफरन्स. आणि मोदी साहेबांचा ना खाऊंगा ना खाने दूंगा. विचारा तुमच्या साहेबांना हे तुम्हाला चालतं का म्हणून. अशा पद्धतीने लोक नेणं म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्या माध्यमातून विकास करू शकत नाही. विकास करायला लोकांना मनाशी घ्यावं लागतं, त्यांना विकास दिसला पाहिजे. आणि म्हणून हे सगळं जे काय सौंदर्यीकरणाचं टेंडर असेल, रस्त्याचं टेंडर असेल, याच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार, याच्यामध्ये जे काही झालं सगळं कांड, याची चौकशी खरं म्हणजे व्हायला पाहिजे. करणार कोण? सगळ्या वरपासून खालपर्यंत यंत्रणा तुमच्याच. आम्ही खूप आरोप केले तर तुम्ही SIT नेमणार. SITचा कुठला निरोप आजपर्यंत निकाल आलेला नाही आहे कुठल्या चौकशीचा. महानगरपालिकेच्या 2-4 अधिकाऱ्यांना उचलायचे, आतमध्ये टाकायचे, दम द्यायचा. आदित्य ठाकरेंचं नाव घे. आम्हाला काय ते पोलीस अधिकारी जसे तुमचे आहेत तसे आमचे पण आहेत ना. आम्हाला सांगतात ना काय सांगतात आम्हाला ते. आणि त्यामुळे केवळ ठाकरे घराण्याला बदनाम करायचं हा अजेंडा ठेवून विकास होणार नाही. तुम्ही विकास करा, लोकांच्या समोर जा, निवडणूक जिंका. निवडणुकीत हरवा ना आम्हाला. लोकांनी तुम्हाला निवडून दिलं तर आमचं ऑब्जेक्शन असायचं काही कारण नाहीये. परंतु विकासाच्या नावावरती मुंबईची लूट करायची, मुंबई लुटायची आणि वरती आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये आम्हालाच उभं करायचं, ही कूटनीती ही लोकांना जास्त दिवस आवडणार नाही. आता लोक गप्प आहेत, कदाचित उठाव होईल कधी ना काहीतरी. परंतु मी एक कार्यकर्ता, राजकीय पक्षाचा कार्यकर्ता, मी या सगळ्या गोष्टी जवळनं बघत असतो. माझी काही इच्छा आहे की हे सरकारने करावं आणि म्हणून त्याच्यासाठी एवढ्या पोटतिडकीने मी बोलतोय.